काही वर्षापूर्वी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात एक कार्यक्रम झाला होता आणि अगदी अपवादाने म्हणता येईल असं प्रतिभाताई शरद पवार आणि शरदचंद्रजी पवार हे दोघंही एका व्यासपीठावर होते. त्यांची एक खुली मुलाखत सुधीर गाडगीळ यांनी घेतली होती. अनेकांना ती मुलाखत आठवत असेल. त्या मुलाखतीमध्ये प्रतिभाताई अगदी अपवादानेच बोलल्या. त्या केवळ त्यांच्या नेहमीच्या सुहास्य वदनाने पवार साहेबांच्या शेजारी बसलेल्या होत्या. त्यांना एक प्रश्न गाडगिळांनी विचारला की पवार साहेबांच्या मनात नेमकं काय चालतं हे तुम्हाला इतक्या वर्षाच्या संसारात आतापर्यंत तरी कधी कळलंय का? आणि त्यांनी हसून नाही असं उत्तर दिलं. हेच उत्तर प्रत्येकाच्या मनात असेल, कारण पवार साहेबांच्या मनात काय चाललंय हे खरंच आजतागायत त्यांचं राजकारण अगदी जवळून पाहणाऱ्या व्यक्तींना ठामपणे म्हणता येणार नाही की मला कळलेलं आहे असं. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि सत्ताकारण या आमच्या नेहमीच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. माझे वरिष्ठ सहकारी आमचे नवराष्ट्रचे संपादक नरेंद्र कोठेकरजी मुंबईहून माझ्यासोबत आहेत आणि आणखी एक वरिष्ठ सहकारी अनिकेतजी जोशी हे पण पुण्याहून माझ्यासोबत आहेत. तुमच्या दोघांचंही मनःपूर्वक स्वागत. तर पवार साहेबांच्या मनात काय चाललंय हे जर प्रतिभाताईंना कळत नसेल तर ते राजकारण्यांना किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना कसं कळेल? अनिकेतजी, एकंदरच आजचा आपली जी चर्चा आहे ती पवार साहेबांच्या राजकारणाची चर्चा आणि त्यांची दिशा, त्यांचं पुढे काय असेल, ते बोलतात तेव्हा काय, याचा एक थोडासा आढावा घेणार आहे. तर काय म्हणताय तुम्ही? शरद पवार हे एक महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत हे आपल्या सगळ्यांना मान्यच करावं लागेल. त्यांच्याकडे एक प्रशासनाचं कौशल्य आहे, ते त्यांनी वारंवार प्रगट केलेलं आहे. त्यांच्याकडे एक विकासाची विजन देखील आहे, जी त्यांनी महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांचा विकास, इथल्या शेतकऱ्यांसाठी फळबागाची योजना, देशस्तरावर कृषीमंत्री म्हणून काम करताना त्यांच्या पुढाकाराने देशातल्या जवळजवळ 2.25 लाख कोटी इतकं कर्ज, थकीत कर्ज कृषी क्षेत्राचं हे माफ केलं गेलं होतं. अनेक त्याची उदाहरणं तुम्हाला देता येतील. पण त्याचबरोबर शरद पवार हे अतिशय राजकीय दृष्ट्या विश्वासपात्र नसलेलं व्यक्तिमत्व आहे असं सांगणारे देखील एक डझनभर नेते तुम्हाला सहज सापडतील. राजकारणाच्या ज्या दोन्ही बाजू सध्या आहेत, एक भाजपाच्या बाजूनं आणि एक भाजपाच्या विरोधात, त्यातल्या सध्या भाजपाच्या विरोधात असणारे शरद पवार हे गेली काही वर्ष सातत्यानं भारतीय जनता पक्षाबरोबर जातील किंवा ते उद्या त्यांचा पक्ष भाजपाच्या आघाडीमध्ये सहभागी होईल अशा प्रकारची चर्चा राजकीय क्षेत्रामध्ये आपण वारंवार ऐकत असतो. हेच एक त्यांच्या विश्वासार्हतेवरचं एक मोठं प्रश्नचिन्ह, ते त्यांना पुसता आलेलं नाहीये. तुम्ही आता एका मुलाखतीचं उदाहरण सांगितलं, तसंच मी तुम्हाला आणखीन एक गमतीशीर भाग सांगतो. शरद पवार जेव्हा वयाची 60 वर्ष पूर्ण करत होते तेव्हा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि अरुण साधू वगैरे अशा ज्येष्ठ पत्रकारांनी, त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांची एक मुलाखत दूरदर्शनवरती घेतली होती. तेव्हा एकच चॅनल होतं, दूरदर्शन. त्या मुलाखतीमध्ये त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांना एक प्रश्न विचारला होता की बाबांविषयी तुला काय वाटतं. तेव्हा त्या राजकारणात आलेल्या नव्हत्या. त्या म्हणाल्या की अनप्रेडिक्टेबल. एकच शब्द त्यांनी वापरला. त्यांचं काय आहे त्यांच्या मनात हे खरोखर त्यांच्या मुलीला देखील कळत नाही, पुतण्याला देखील कळलं नाही, असं आपल्याला आता गेल्या 6 महिन्यातल्या घटनावरनं म्हणावं लागेल. शरद पवार हे उद्या काय करतील हे त्यांना स्वतःला देखील म्हणजे त्यांनी कोणीच सांगू शकणार नाही. पण त्यांनी मध्यंतरी एका इंडियन एक्सप्रेसला जी मुलाखत दिली नीरजा चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की पुढच्या काळामध्ये त्यांचा स्वतःच्या पक्षासह अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील किंवा काँग्रेसच्या बरोबर अधिक जवळून काम करतील अशा प्रकारचे त्यांनी विधान केलं. माझा पक्ष मी विलीन करणार नाही असं त्यांनी ताबडतोब दुसऱ्या दिवशी सांगून टाकलं. म्हणजे हे ते खेळवणं किंवा एक जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारचे संदेश देणं हे शरद पवारांचं सुरूच आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये उद्या ते काय करतील हा खरोखरच एक प्रश्नचिन्ह आहे. अगदी बरोबर. कोटेकर सर, तुमच्याकडे येते मी की आपण 78 पासून जर शरद पवारांच्या, म्हणजे त्याच्या आधीपासून ते राजकारणात होते, परंतु 78चा उल्लेख वारंवार होतो की ती बैठक, त्यानंतर त्यांनी पुलोदचा जो प्रयोग केला तो, पक्ष सोडून जनसंघाबरोबर आले, सरकार स्थापन केलं, मुख्यमंत्री झाले. काय सांगाल तुम्ही?
नक्कीच. आता अनिकेत जोशी म्हणाले की असा एक राजकारणी महाराष्ट्रातला जो ज्यामध्ये मराठीमध्ये शब्द आहे धुरंधर, त्या राजकारणाने धुरंधरच असावं लागतं. राजकारण्यांनी साधं सोपं राहून चालत नाही, त्याला राजकारण करता येत नाही. पण मी थोडंसं पवारांकडे पाहताना त्यातल्या राजकीय शैली जर त्यांची बघितली, रणनीती आपण ज्याला म्हणतो, तर ती जर पॉझिटिव्ह अंगाने घेतलं तर त्यांना तो म्हणजे राजकीय खेळ खेळता येतो असं आपण मानायला पाहिजे. आतापर्यंत ते त्यांच्या खेळीमध्ये त्या वेळेला त्याचे दुर्गामी काय परिणाम झाले असतील याच्यात आपण नको जाऊया, पण त्यांनी एक खेळी खेळली आहे आणि त्याच्यात ते यशस्वी झाले अशी बरीच उदाहरणं आहेत. अयशस्वी होण्यापेक्षा यशस्वी होण्याची जास्त उदाहरणं आहेत. आतापर्यंत आपण जर पवारांचं राजकारण म्हणून जर बघितलं तर जसं असतं ना की युद्धामध्ये शत्रूला माहितीच द्यायचं नाही की आपण उद्या त्याच्यावरती कसं आक्रमण करणार आहोत. पवारांमध्ये तो एक गुण असं खास करून भरलेला आहे की ते आपल्या प्रतिस्पर्धी, तो जरी मित्र जरी असला, विरोधी पक्षातला मित्र जरी असला तरी त्यालाही कळू देत नाही. म्हणजे पवारांच्या बाबतीत एक म्हटलं जातं, अनिकेत जोशी त्याला असतील की प्रतिभाताईंना पण, म्हणजे त्यांच्या अर्धांगी असलेल्या प्रतिभाताईंना पण पवार काय आहेत हे आतापर्यंत कळलं नाही, असं गमतीने अनेक मुलाखतीतून किंवा अनेक व्यासपीठावरून ते म्हटलं गेलेलं आहे की ते पवार काय. म्हणजे आपण म्हणतो ना की दान द्यावं आणि ह्या हाताचं त्या हाताला कळू देऊ नये, हा दान हा भाग वेगळाच राहिला. शरद पवारांबाबतीत असं म्हटलं जातं की त्यांचं ह्या हाताचं त्या हाताला, म्हणजे एकाच अंगाची दोन हात असताना सुद्धा ह्या हाताचं त्या हाताला कळणार नाही. म्हणजे इतकं आतल्या गाठीचा माणूस असं आपण म्हणू ना, म्हणजे एखादा मानसोपचार तज्ञ म्हणेल की आतल्या गाठीचा माणूस आहे. कधीच आपण काय करणार आहोत याचे चेहऱ्यावरती भाव न आणणे, कोणत्याही आपल्या वक्तव्यातून आपल्या मनात काय चाललंय हे समोरच्याला जाणू न देणं, आणि एकूण आपण काय करणार आहोत याची पुसटशी कल्पनाही समोरच्याला येणार नाही. मग तो पक्ष असो, आपल्याच पक्षातले त्यांचे सहकारी असो, कोण असो. म्हणजे त्यांच्या आता राष्ट्रवादीमधले पण अनेक लोक म्हणतात की साहेबांनी आमच्याबरोबर वागताना कधी असं म्हटलंच नव्हतं, तर साहेब असे नव्हते, साहेब तसे नव्हते याचंच काय कारण मी असं म्हणेन की राजकीय खेळी खेळत असताना त्यांनी कुठलाही, म्हणजे तुम्ही मागाशी जो उल्लेख केला कुलोद आणि हे सगळं करत असताना ते सगळ्या सहकाऱ्यांबरोबरच होते. म्हणजे ते आज एका आठवड्यात एका रात्रीत एका सहकार्याबरोबर आहेत आणि त्याला दगाफटका देऊन त्याला कात्रजचा घाट टाकून दुसऱ्या दिवशी दुसरं विधान केलेलं आहे. आता जोशी सर एक म्हणाले की त्यांची स्वतःची मुलाखत जी आज एक ते वक्तव्य करतात की उद्या आम्ही असं भविष्यात घडू शकेल, 24 तास उलटत नाही त्याच्या आधी त्याच्यानंतर ते वक्तव्य करतात की नाही मी माझा पक्ष विलीन करणार नाही. म्हणजे ह्या ज्या छोट्या छोट्या खुबी आहेत ना की एक तर आपलंच विधान केलेलं किंवा आपलीच रणनीती मुद्दामून, जसा ते गमतीने एक मीम स्फूर्ती आहे बघा की भाजप 400 पार करणार, स्वतः नरेंद्र मोदींचं विधान आहे. नरेंद्र मोदींचं दुसऱ्या सभेतलं एक विधान आहे, मैं तो उनको उलझा रहा था. म्हणजे भाजप 400 पार करणार याचा फक्त विरोध करत राहिले 3 टप्प्यापर्यंत विरोधक. ते कुठल्या निवडणुकीच्या मुद्द्यापर्यंत गेलेच नाही. हे 400 पार जाणारच नाहीत, हे 400 पार करणारच नाहीत, याच्यातच उलझे राहिले. म्हणजे राजकीय खेळी म्हणून एखादं वाक्य टाकणं आणि त्या परफेक्ट विरोधकांना त्यात गुंतवून ठेवणं, हे सारं कौशल्य पवारांनी वेळोवेळी वापरलेलं आहे, किंबहुना ते आजपर्यंत वापरतात. पण एकूण जर आपण पाहिलं त्यांच्या या प्रवासामध्ये, तर मला असं वाटतं की याच्यामध्ये त्यांच्या दृष्टीने त्यांना फायदा जरी झाला असला तरी लॉंग टर्म म्हणून त्यांना ते नुकसान झालेलं. त्यांनी त्या ज्या खेळी खेळल्या, म्हणजे सोनिया स्वतः जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म आपण ज्या कारणातून झालो, विदेशीचा मुद्दा, तो विदेशीचा मुद्दा त्यांना मागे ठेवून परत काँग्रेसबरोबर हात मिळवणी करावी लागली. तुम्हाला उद्या जर ते काँग्रेसमध्ये जाणार असतील, तर त्यांनी निर्णय घेतला काँग्रेसबरोबर विलीन तर होणार नाही पण काँग्रेस सोबत काम करण्याचा, तर मग विदेशीचा मुद्दे येणार कुठे? कारण तिथून सोनिया गांधी तर बाजूला जाणार नाहीये, त्या पक्षाच्या त्या असलेल्या पदावरून बाजूला राहणार नाहीत, तर त्यांचे जे स्थान आहे ते मिटणार नाहीये. म्हणजे पवारांचं एकूण जर राजकारण जर बघितलं ना आपण, तर ते समोरच्याला गुंतून ठेवणं किंवा एक आपण म्हणतो ना समोरच्याला हुलकावणी देणं, हुलकावणी देण्याचं राजकारण त्यांनी केलंय. आपण त्यांच्या बाजून जर विचार केला, तर व्यक्ती म्हणून जर विचार केला, तर राजकारणामध्ये मला वाटते ती जमेची बाजू आहे. तुम्हाला जर तुमची चाल खेळायची असेल, चाल हा शब्दप्रयोग मी जाणीवपूर्वक करतोय, तुमची जर तुम्हाला राजकीय चाल खेळायची असेल तर त्याची किंबहुना पुसटची कल्पनाही समोरच्या माणसाला येणार नाही आणि ती चाल खेळून मोकळं व्हायचं. आणि त्याच्यानंतर म्हणजे मोकळं व्हायचं याच्यातून फक्त मी एक आठवण म्हणून सांगतो, जोशी सरांना पण अनेकदा अनुभव आहे. शरद पवारांनी अनेकदा प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, त्यांच्या पक्षाकडनं निरोप येतो, त्यांच्या असलेल्या त्या ऑफिस बेरियरकडनं निरोप येतो वगैरे. शरद पवारांचा पहिला प्रश्न असतो बसल्यानंतर, काय काढलं? म्हणजे जणू काही, जोशी सर बरोबर ना,
बरोबर, म्हणजे आम्ही गेलोय त्यांच्याकडे, त्यांना काहीच सांगायचं नाहीये. त्यांना काय सांगायचं नाही, मला काय सांगायचं नाही, तुम्ही विचारा. काय कळलं म्हणजे आपण म्हणतो तुम्हाला काय पाहिजे, कशाला आलात, असा एक अविर्भाव असतो. कशाला आलाय तुम्ही सगळीजण, म्हणजे हा एक अविर्भाव असतो. दुसरी एक मी आठवण म्हणून सांगतो की शरद पवार जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा आपल्या एका समव्यवसायी पत्रकाराने त्यांना राज्यातल्या शेतकऱ्यांसंदर्भातला प्रश्न विचारला होता. तेव्हा ते भयंकर चिडले होते, भयंकर चिडले होते की मी देशाचा कृषी मंत्री आहे, तुम्ही मला राज्यातले असे छोटे प्रश्न काय विचारता वगैरे. पण हे जेव्हा आपण अनेक पत्रकार परिषदेचा जेव्हा अभ्यास करू तर त्यांना जेव्हा एखादी गोष्ट सांगायची असले ना तरी ते कुठल्याही मोठ्या पदावर जरी असले तरी छोटीशी गोष्ट सांगून बरोबर मोकळे होतात. अगदी मोकळे. एक अंतर बघा की आपण जर प्रश्न विचारला तर ते म्हणतात असा क्षुल्लक प्रश्न जो राजकीय किंवा स्थानिक लेवलचा असेल तो मला विचारू नका, तुम्ही मला देशाचे प्रश्न विचारा. का तर त्याच्यामध्ये त्यांना तो अडचणीचा ठरणार आहे म्हणून. पण त्याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांना जे सांगायचंय ना ते अगदी कुठल्या तरी एका जिल्ह्याच्या ग्रामपंचायतीचा निकाल असेल किंवा तिथली गोष्ट असेल पण ती इतकी ठासून ती आपल्याला सांगतील की त्याची जणू काय म्हणजे त्यांना ते माहिती असतं की उद्या मी हे बोलल्यानंतर उद्या ही वृत्तपत्रांची किंवा आता किंबहुना गेल्या काही वर्षांमध्ये न्यूज चॅनल ही न्यूज लाईनची हेडलाईन होईल हे त्यांना अचूक कळतं. पण जोशी सर किंवा आपण एकूणच जी चर्चा करतोय की त्यांनी नेहमी राजकीय खेळी खेळताना आपण विश्वासार्हता आज म्हणतो एखाद्या माणसाबद्दल नाही ह्याने शब्द दिला आणि विश्वास आहे ते त्यांच्या काही सहकार्यांबद्दल विश्वासार्हतेने काम केले पण आहे. त्यांनी अनेकांना मोठं केलं, त्यांनी पक्षाला मोठं केलं, सगळं केलं. पण एकूण सारासार विश्वासार्हतेचा प्रश्न जर विश्वासार्हता हा जर शब्दप्रयोग आपण केला तर राजकारणामध्ये पवारांबाबतीतली विश्वासार्हता नाही अशी म्हणणारी लोक अनेक आहेत. अगदी 2014 ते 2000 म्हणजे आता 20 ते 24 हा जो कालखंड आहे गेल्या 10 वर्षाचा तो प्रचंड उलथापालथीचा हा महाराष्ट्रामध्ये राहिलेला आहे. आणि याच्या मागे जसं देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार ह्या दोन व्यक्ती प्रामुख्याने होत्या असं म्हणता येईल. मग त्यामधली बाकीचे सगळे जे होते त्यामध्ये मग उद्धव ठाकरे असतील आणि अन्य नेते असतील. पण 2014ची गोष्ट की जेव्हा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती होऊ शकेल आणि आघाडीला योग्य जागा नाही आहेत असं लक्षात आलं तेव्हा पवारांनी एक विधान केलं की आमचा बिनशर्त भारतीय जनता पार्टीला पाठिंबा आहे नंबर 1 आणि सरकारला म्हणजे आणि आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ अशा पद्धतीचं एक हे केलं. आणि त्यानंतर युती झाली, मग शिवसेना भारतीय जनता पक्ष जवळ आला आणि ते झालं. त्यानंतर 2017 पर्यंत म्हणजे आता ज्या गोष्टी म्हणजे गेल्या 2.5 वर्षात तर खास करून महाराष्ट्रातलं राजकारण किंवा वक्त्यांची सगळी वक्तव्य जर आपण बघितली तर त्यामध्ये चला आपण सारे खाजगीतले बोलू काही अशा स्वरूपाची आहेत की पडद्यामागे काय काय झालं ते इकडून काही सांगितलं जातं तिकडून काही सांगितलं जातं आणि जिक्सॉ पझल सारखं सगळं आपण जर जोडलं तर पवारांनी हे कसं खेळवत ठेवलं. पण देवेंद्र फडणवीस त्यांना कसे भारी पडले हे पण दिसून येतं. 2017ची गोष्ट कुठे ना कुठेतरी शरद पवारांना म्हणजे मला असं वाटतं तुमचा दोघांचाही अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे की जर आपल्या पक्षाला मोठं करायचं असेल आणि पहिला नाही तर किमान दुसऱ्या स्थानावर न्यायचं असेल तर आपल्याला शिवसेनेला कमी केल्याशिवाय शिवसेनेची ताकद कमी केल्याशिवाय ते शक्य नाहीये असं कुठेतरी लक्षात आलं असावं. आणि म्हणून शिवसेनेला मुख्यमंत्री पदाची हूल देऊन त्यांना खेळवत ठेवणे, एकीकडे भाजपाला चर्चेत गुंतवून ठेवणे, मग तो 80 तासाचा शपथविधीचा प्रयोग काय म्हणाला अनिकेतजी या सगळ्या गेल्या 10 वर्षातल्या खेळींचा आपण दोघंही म्हणजे तुमच्याकडनं दोघांकडनंही मला ऐकायचंय. नाही, मला स्वतःला असं वाटतं की शरद पवार यांचं राजकारण आपण जितकं मोठं प्रतिमा करून पाहतो किंवा आपण जितकी चर्चा करतो तितकं मोठं त्यांचं राजकारण राहिलेलं नाहीये. त्यांनी 4-5 वेळा स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या म्हणजे काँग्रेसच्या विरोधात आणि काही वेळा ते काँग्रेसच्या सोबत राहिले. काँग्रेसच्या सोबत ते जेव्हा होते 1989 मध्ये तेव्हा काँग्रेसला सर्वात कमी जागा त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नेतृत्वाखाली जेव्हा निवडणूक झाली त्यावेळी मिळाल्या होत्या. काँग्रेसला 100पेक्षा कमी जागा ह्या पहिल्यांदाच त्यांच्या काळात मिळाल्या असतील. त्याच्यानंतर शरद पवारांनी जेव्हा स्वतःचे पक्ष काढले म्हणजे जसं पुलोद आघाडीमध्ये त्यांनी काँग्रेस एस म्हणून ते गेले होते, नंतर आता ते राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून ते 4 निवडणुकांना सामोरे गेले. या कुठल्याच निवडणुकीमध्ये त्यांच्या स्वतःच्या नावावर त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर त्यांचं जितकं राजकारणाचं आपण महत्त्व मोठं आहे म्हणून सांगतो त्या ताकदीवर त्यांना 60च्या आसपास जागा मिळाल्या. 54, 55, 56 यावेळेला 54 आहेत. त्याच्यापूर्वी एकदाच त्यांना फक्त 69 जागा मिळाल्या होत्या काँग्रेसच्या सोबत त्यांनी निवडणूक लढवली होती तेव्हा. या सगळ्या याचा विचार तुम्ही जर केलात आणि अन्य देशातल्या अन्य भागांमध्ये
प्रादेशिक पक्ष जितक्या वेगानं वाढले, काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या ममता बॅनर्जींनी आता तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलेलं आहे पश्चिम बंगालमध्ये, हे त्यांना कधीच जमू शकलं नाही. हे त्यांच्या राजकारणाचं म्हणा किंवा एक नेतृत्वाचं एक अपयश आहे, हे आपल्याला नक्की नोंदवावं लागेल. शरद पवारांचं महत्त्व किंवा त्यांनी स्वतःचं महत्त्व महाराष्ट्राच्या राजकारणात वाढतं ठेवलं असं आपण म्हणतो, पण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं एकदा नव्हे 2 वेळा 100पेक्षा अधिक जागा मिळवण्याचा विक्रम केला, जो गेल्या 25 वर्षात काँग्रेसला जमलेला नव्हता. त्यामुळं नेतृत्व म्हणाल किंवा पक्ष संघटना वाढवणं हे शरद पवारांना जमलेलं नाही असं आपल्याला दुर्दैवानं म्हणावं लागेल, नोंदवावं लागेल. त्याचबरोबर त्यांनी गेल्या काही वर्षात जे काय राजकारण केलं, हे एकाला दुसऱ्यापासून फोडणं, हे जे फोडाफोडीचं राजकारण आहे तेच त्यांनी केलं. म्हणजे त्यांनी शिवसेनेला भारतीय जनता पक्षापासून लांब ठेवता येतं का हे पाहण्यासाठी 14ला आपण कोणाचीच मागणी नसताना पाठिंबा देऊन टाकला फडणवीसांना सरकार करण्यासाठी. त्यानंतर जेव्हा शिवसेना परत सत्तेमध्ये सहभागी झाली आणि त्यांचे लोक मागे लागले होते की आपण पण सत्तेत गेलं पाहिजे, आपण पाठिंबा दिलेला आहे, तेव्हा त्यांनी सगळ्यांना खेचून मागे खेचलं, धरून ठेवलं. 17ला त्यांनी असा प्रयोग करून पाहिला की भाजपच्या बरोबर मी येतो, पण तुम्ही शिवसेनेला बाजूला करा, असं त्यांनी सांगितलं. आता त्यांचे सहकारी आपल्याला हे सांगतायत, ज्याची पूर्वी फक्त कुजबूज होती राजकीय वर्तुळामध्ये किंवा पत्रकारांच्या वर्तुळामध्ये, त्याला आता त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजितदादा हे शरद पवारांना उघडपणे खोटं ते बोलतायत अशा प्रकारे म्हणतायत. त्यांची विश्वासार्हतेवरती तेच प्रश्नचिन्ह लावतायत. त्यामुळे हे सगळं त्यांच्या दृष्टीने खरं पुढचं राजकारण खूप गंभीर आहे असं मला वाटतं. त्यांनी आतापर्यंत जे काही खेळवाखेळवीचं किंवा फोडाफोडीचं राजकारण केलं ते सर्व आता त्यांच्या अंगलट येतंय, त्यांच्या पक्षाच्या अंगलट येतंय असं मला म्हणावंसं वाटतं. एकीकडे पक्षातले त्यांचे जे सहकारी, जे अगदी कोठेकर जे आपण जसं म्हणालात की अनेक जणांना त्यांनी मोठं केलं, मग प्रफुल्ल पटेल असू द्या, सुनील तटकरे, छगन भुजबळ, नंतर अजितदादा पवार, या सगळ्यांचा जर विचार केला आपण तर ते आज ज्या पद्धतीने बोलतायत पवार साहेबांबद्दल, त्यामध्ये कुठे ना कुठेतरी असं दिसतंय की हे अनेक वेळा तोंडघशी पडलेले आहेत. अनेक वेळा पवारांनी त्यांना एक काहीतरी सांगितलं आणि प्रत्यक्षात वेगळीच काहीतरी भूमिका घेतली आणि त्यांना चकवा देणे जसं म्हणतात तसं काहीतरी कुठेतरी केलेलं आहे राजकारणामध्ये. आणि त्यामुळे ही सगळी मंडळी, कारण आता प्रफुल्ल पटेल अतिशय सुसंस्कृत, कधी कोणाबद्दल जे बेताल वक्तव्य न करणारे असे नेते, पण तेही म्हणाले की मी पण एकदा पुस्तक लिहिणार आहे. काय सांगाल कोठेकरजी? अगदीच, म्हणजे आता मागाशी जसं तुम्ही म्हणालात ना की ही निवडणूक ही आपल्या आपमध्ये म्हणजे निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये ही खूप स्मरणीय निवडणूक राहणार आहे. कारण या निवडणुकीमध्ये किमान महाराष्ट्रामध्ये सगळ्या लोकांनी, म्हणजे फक्त शरद पवार राष्ट्रवादी नाही किंवा भाजप किंवा शिवसेना असं कोणालाही कोणाचे उल्लेख डावलायला नको आपल्याला, प्रत्येकाने प्रत्येकाची उणीव काढलेली आहेत. कारण एक राजकीय चर्चा, कोर टीमची चर्चा किंवा मी आणि तुम्ही आपण बोलतोय खाजगी, ज्याला आपण म्हणतो ना यांची खाजगी चर्चा झाली, या सगळ्या खाजगी चर्चा या ना त्या निमित्ताने आता सगळ्या उघड होते की अमक्या वेळेला अमक्याने हा शब्द दिला होता, तमक्याने तो शब्द दिला होता, तमका तमक्याबरोबर जाणार होता. तर ही निवडणूक त्या निमित्ताने खूप लक्षणीय आणि अविस्मरणीय ठरणार आहे. मुद्दा आता जर आपण शरद पवारांचा धरला की मगाशी जोशी सर जसं म्हणाले की तो पक्ष म्हणून फार वाढले नाही. आपण जर बघायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र व्यतिरिक्त महाराष्ट्रातही कुठेही राष्ट्रवादीला पाय रोवता आले नाही. थोडस सोलापूर, थोडस नाशिक, पण तो पश्चिम महाराष्ट्राला लागून असलेला, पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राला लागून असलेला, म्हणजे कोकण, मराठवाडा, विदर्भामध्ये म्हटलं तर कोकणात पण नाही, कोकणात कमी, कोकणात सुनील तटकरे असल्यामुळे त्यांची दुसरी जागा ही त्या माणसाच्या स्वतःच्या स्वबळावर आली. हा, म्हणजे तो तिकडचा एक स्टॉलवर्ड असतो, त्यांच्या पक्षाला जोडला गेला. इतकं राज ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये म्हटलेलं की मी राष्ट्रवादीला पक्ष कधी मानला नाही, तर तो पास झालेल्या मुलांचा एक वर्ग आहे, उत्तीर्ण होतात ना, 90% उत्तीर्ण होतात आणि त्यांचा एक क्लास घ्यायचा आणि सांगायचं आमच्या क्लासमधून ही उत्तीर्ण झाली. तर तशी एक मोड बांधलेली आहे. सगळे आमदार निवडून येणारे आहेत, जे स्टॉलवर्ड आहेत, ज्या मतदारसंघातले जे स्टॉलवर्ड आहेत, ते सगळ्यांना पवारांनी एकत्र केलं आणि त्यांची मोड बांधलेली. असं राज ठाकरेंचं विधान आहे, आपलं कोणाचं नाहीये. तर म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा, पण खरं आहे ते, हा अगदीच खरं आहे, अगदी खरं आहे. ते सांगण्याचा आता मुद्दा असा की पवारांना ती एक दृष्टी आहे, होती किंवा आहे, की एक असतं ना की आपल्याला स्वतःला एक आपलं स्वहित नेहमीच बघता येतं. मग तो माणूस आपल्या कार्यालयातही असतो, तो माणूस आपल्या परिवारातही असतो, तो नेहमी स्वतःचं स्वहित बघतो.
पवारांकडे बघताना मला तो गुण जाणवतो की ते एक स्वहित बघतात की मला काय पोषक आहे, माझ्या पक्षाला काय पोषक आहे ते करायचं. मगाशी जसा उल्लेख एक निघाला की 2014ला आवश्यकता नसताना पाठिंबा दिला, म्हणजे स्वतःचा पक्ष चर्चेत ठेवला. आम्ही शिवसेनेला कसं कमकुवत करता येईल किंवा शिवसेनेची निगोशिएशन पॉवर कशी कमी करता येईल याचं राजकारण ते तेव्हा खेळले. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसलाही अल्टिमेटम दिला की आम्ही काय तुमच्या सोबत नाही, बरोबर, म्हणजे फार काय आम्ही तुमच्या सोबत राहणार नाही, तुम्ही तुमचं राहा. म्हणजे आपण म्हणतात ना की आपण एकत्र निवडणूक लढलोय, आपण एकत्र बसण्याच्या चर्चा आणाभाका सगळ्या घेतलेल्या आहेत, ज्या राजकीय आणाभाका असतात ज्या दुसऱ्या दिवशी विरून जातात समुद्राच्या लाटांसारख्या, तर त्या ज्या आणाभाका घेतलेल्या असल्या तरी आम्ही तुमच्याबरोबर शेवटपर्यंत नाही, हे वेळोवेळी शरद पवारांनी, म्हणजे आपण बोली भाषेमध्ये म्हणतो ना, त्याला त्याची लगेच जागा दाखवून देणे. बरोबर, तू बाबा एवढाच आहे, तू काय माझ्या नादी लागू नकोस थोडक्यामध्ये. हे जे राजकारण आहे ना, हे पवारांनी प्रत्येकाबरोबर प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीने, हे वाटत ना की आपण एकाच ह्याच्यावरती चेकमेट, एखाद्याला जर चेकमेट द्यायचं असेल तर या डावामध्ये अशा पद्धतीने द्यायचा, दुसऱ्या डावामध्ये तशा पद्धतीने द्यायचा, म्हणजे आपली स्वतःची खेळी समोरच्याला कळूच नये याची नेहमी ते काळजी घेत राहील. पण तुम्ही जसा मगाशी उल्लेख केला, गेल्या 10 वर्षांमध्ये 14ची निवडणूक, 19ची निवडणूक आणि आता झालेली निवडणूक, त्या सगळ्या जर आपण पाहिल्या तर त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस, जोशी सर पण बोलले की पक्ष म्हणून, राष्ट्रीय पक्ष आहे भाजपा, पण पक्ष म्हणून एका राज्यामध्ये इतक्या जागा निवडून आणणं आणि एक हाती सत्ता येण्या इतपत मजल मारणं हे नक्कीच पवारांना जमलं नाही आणि शक्य झालं नाही. आता जी परिस्थिती पाहता, आता पुढे ते शक्यही नाहीये. बरोबर, एक हाती सत्ता आणणं आता ते शक्य नाही. त्यांच्या ज्या पद्धतीने पक्ष फुटलाय किंवा आता ते सगळं जे काही राजकारण घडलंय त्यांच्या अंतर्गत ते शक्य नाही. येत्या काही दिवसांमध्ये त्या पक्षाला 25 वर्ष पूर्ण होतील. राष्ट्रवादीची तर 25 वर्षांची जर राजकीय जर आपण बघितली तर पवारांनी त्यांच्या नेत्यांना पण त्या वेळेला मोठंही केलं आणि स्वतःहून त्याचे पंखही छाटलेले. बरोबर, इतर पक्षांबरोबरच आपण मागे चर्चा करतो त्याप्रमाणे प्रतिस्पर्धी पक्ष असतो, तो आपल्या विरोधात असतो म्हणून त्याला त्याची जागा दाखवून देणं इथपर्यंत ठीक आहे. पण पवारांनी हा जो खेळ आहे त्यांचा स्वतःचा, ज्याला आपण एक म्हणतो ना, त्याच्यात ते खूप असे निष्णात आहे, जो जे ज्यांना लगेच जमतं. सचिन तेंडुलकरला जसा ते कट ड्राईव्ह जमतो तसा पवारांचा जो खेळ जमतोय ना, तो म्हणजे छगन भुजबळांनी त्यांनी मोठं केलं. पण जेव्हा छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे न राहता समता परिषदेच्या माध्यमातून देशाचे नेते होऊ पाहत आहेत, हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा शरद पवारांनी छगन भुजबळांचे पंख छाटण्याचं काम केलं. म्हणजे अंतर्गत असे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आपल्याला काही त्या राजकारण्यांसारखं सगळीच उडी बाहेर काढायची नाहीत. आपल्याला काही माहिती असतात, काही आपल्याला ऐक्यू असतात, पण हे नेहमी त्यांनी त्यांच्या पक्षातल्या लोकांबाबतीत पण केलंय. जे त्यांच्यापासून जे दूर गेले ते आता बघा काही बोलायला लागलेत आणि ते खूप उघडपणे बोलतात की पवारसाहेब खोटं बोलतात. मला नरेंद्र एक गोष्ट या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायची आहे की शरद पवार यांचा जो काही पक्ष पहिल्यापासून जो आहे, त्यांचे निवडून आलेले आमदार हे सत्तेशिवाय वेगळे राहू शकत नाहीत, हे अनेकदा दिसलेलं आहे. म्हणजे 80 साली शरद पवार यांनी विरोधी बाजूने, म्हणजे फुलंचं सरकार गेलेलं होतं आणि ते विरोधी पक्ष म्हणून लढले, काँग्रेस विरुद्ध, म्हणजे इंदिरा काँग्रेस विरुद्ध शरद पवार अशी निवडणूक होती. त्याच्यामध्ये शरद पवारांच्या पक्षाचे 54 आमदार निवडून आले होते. त्याच्यामध्ये सुशीलकुमार शिंदे, गोविंदराव अधिक वगैरे असे, दत्ता मेघे, अनेक लोक होते. यातले 40 लोक सुशीलकुमार शिंदे आणि अन्य काही मंडळींच्या नेतृत्वाखाली म्हणजे ती निवडणूक संपली, सरकार बसलं, अंतुले मुख्यमंत्री झाले. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचे 40 आमदार उठून काँग्रेसमध्ये निघून गेले. सुशीलकुमार मंत्री झाले, अनेक त्यातले मंत्री झाले. म्हणजे असं त्यांच्या ह्याचं राहिलेलं आहे. 86 साली 85 साली त्यांनी पुन्हा एक निवडणूक लढवली, पुन्हा त्यांचे 54, 55, 56 असे काहीतरी निवडून आले आणि ते सगळे उठून दुसऱ्या दिवशी जाणार अशी एक शक्यता निर्माण झाली. तेव्हा त्यांनी स्वतःच तो पक्ष काँग्रेसमध्ये राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली विलीन करून टाकला. 99 साली बघा, 99 साली पण त्यांचे असे 50-60 आमदार निवडून आले होते. छगन भुजबळ हे त्याचे महाराष्ट्राचे मुख्य म्हणजे प्रांताध्यक्ष होते महाराष्ट्राचे, त्यांच्या पक्षाचे, आणि पिचड वगैरे बाकी सगळे मंडळी, पद्मसिंग पाटील सगळेच होते त्याच्यामध्ये. ह्या पक्षाचे हे आमदार अस्वस्थ झाले की काँग्रेस बरोबर सरकार करणं शक्य आहे, आपण ताबडतोब केलं पाहिजे. आणि ती मतमोजणी तेव्हा लांबायची, म्हणजे बराच काळ मतमोजणी चालू असायची, 2 दिवस वगैरे. त्या मतमोजणीच्या वेळेला सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे नेते म्हणून आणि छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे नेते म्हणून एक दूरदर्शनच्या मुलाखतीमध्ये एकत्र आले
त्या ठिकाणी सुशील कुमारनी डायरेक्ट प्रपोज केलं की तुम्ही सगळे या, आपण एकत्र सरकार करू. आणि भुजबळ हो म्हणून मोकळे झाले. म्हणजे शरद पवारांची ते बोलले असतील, आपल्याला माहित नाही. परंतु म्हणजे सत्तेशिवाय न राहणं हा त्यांच्या निवडून आलेल्या आमदारांचा एक स्वधर्म स्वभाव राहिलेला आहे, याची पूर्ण कल्पना शरद पवारांना आहे. त्यामुळे आता त्यांनी हे जे काही विधान केलंय तो आपल्याला ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ते बघावं लागेल की निवडणुकीच्या निकालानंतर काय होऊ शकतं पुढल्या 1-2 वर्षामध्ये. महाराष्ट्राची निवडणूक झाल्यानंतर काय होईल विधानसभेची, याचं त्यांनी एक उत्तर देऊन टाकलेलं आहे. कारण त्यांना माहिती आहे. आता देखील बघा, जेव्हा अजित पवार आणि त्यांच्या लोकांच्या लक्षात आलं की आपण आता पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही आहोत भाजप सोबत गेल्याशिवाय, तेव्हा बरोबर ते शरद पवारांचं ऐकून म्हणा किंवा शरद पवारांना सांगून म्हणा, जे काय कालांतराने आपल्याला कळेल की शरद पवारांनी सांगितलं होतं की तुम्ही जा, असं नक्कीच घडू शकतं. नाकारता येऊ शकत, अजिबात नाकारता येत नाही. 99% खात्री आहे कदाचित पवारांनीच घडून आणलं असेल. याच्यामध्ये अनेक लोकांना हे वाटतं. याच्यामध्ये म्हणजे आपल्याला म्हणजे यातलं जे अंडरलाईन ज्याला म्हणतो आपण करायची गोष्ट, की सत्तेशिवाय न राहणाऱ्यांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. आणि आणखी एक महत्वाचा जो एक लक्षात येतोय की जेव्हा जेव्हा शरद पवार बाहेर पडले काँग्रेसमधून, तेव्हा त्यांना कुठेतरी आतून आपल्याला खूप ताकद मिळेल, आपल्याबरोबर उभी फूट पडेल आणि आपण पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू, असं एक स्वप्न कुठे ना कुठेतरी त्यांच्या मनामध्ये होतं आणि त्यासाठी ते बाहेर पडलेले होते. जेव्हा त्यांनी सोनिया गांधींच्या विदेशी असण्याचा मुद्दा घेऊन जेव्हा काँग्रेसमध्ये बंड पुकारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या अपेक्षेनुसार घडलं नाही आणि फक्त PA संगमा आणि तारिक अनवर, ज्यांना आपल्या अगदी छोटे ज्यांचं अस्तित्व राजकीय होतं किंवा फारसं व्यापक नव्हतं, त्या दोघं वगळता फार कोणी आले नाही. आणि मला आठवतं की 99ची ती पत्रकार परिषद पुण्यामध्ये, मी इथे त्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते आणि ते त्यांना निष्कासित केलं होतं पक्षामधनं, काँग्रेसमधनं काढून टाकण्यात आलेलं होतं कारवाई म्हणून, पक्षविरोधी कारवाई म्हणून. आणि ते त्यांनी इथे पत्रकार संघामध्ये जी पत्रकार परिषद घेतली त्या ठिकाणी दाखवलं. आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची 10 जूनला स्थापना झाली. आता 10 जून येऊ घातलेला आहे. 10 जूनच्या आधी एक महत्वाची तारीख आहे, ती म्हणजे 4 जून. 4 जूनच्या निकालावर फार काही ठरणार आहे, बरीचशी दिशा ठरणार आहे की यावेळच्या विधानसभेच्या निवडणुका कुठल्या दिशेने जातील आणि खास करून राष्ट्रवादी चे दोन्ही गट आणि शिवसेनेचे दोन्ही गट यांचं भवितव्य काय असेल. कारण तशा अर्थाने आता जर विचार केला गेला तर भारतीय जनता पार्टीला फार गमावण्यासारखं काही नव्हतं. त्यांचं लक्ष आता लोकसभा एवढंच होतं. अगदी बरोबर आहे. भाजपला मावळत्या लोकसभेत ज्याला आपण म्हणू 2019ला त्यांचे 23 खासदार निवडून आलेले होते. यावेळेला ते 28 जागा लढत आहेत आणि त्यातले 23 जागा त्यांच्या नक्की येतील असं त्यांचं एकूण जे काय सर्वेक्षण आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं एकाही जागेचं महाराष्ट्रात नुकसान होणार नाही. जे काय नुकसान होईल ते उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आहे. त्याचबरोबर भाजप बरोबर आलेले एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या ज्या काय आहेत त्यातले अजित पवार हे कमी जागा लढत आहेत. त्यामुळे त्यांचं नुकसान आपल्याला त्या प्रमाणात बघावं लागेल. सगळ्यात माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठा या निवडणुकीचा प्रश्न महाराष्ट्रापुरता बोलायचं तर बारामतीमध्ये काय झालेलं आहे, बारामतीमध्ये काय होणार आहे, हा सर्वात ज्याला आपण $1 मिलियन क्वेश्चन म्हणतो इंग्रजीमध्ये, तसा तो आहे. आणि त्या प्रश्नाकडेच आपल्याला 1 तारखेला थोडासा अंदाज येईल एक्झिट पोलमध्ये, जे बहुतेक चॅनलनी घेतलेले आहेत. आणि ते 1 तारखेला रात्री 7, 8, 9 वाजता केव्हा तरी त्याचा निकाल येऊ शकेल. त्याच्यामध्ये आपल्याला एक दिशा कळेल. परंतु तो काही निकाल नाही, त्यामुळे आपल्याला 4 तारखेच्या दुपारपर्यंत नक्की वाट पाहावी लागेल. पण सर कसं होतं ते पोल पण जर आपण पाहिले तर मधल्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आता अलीकडच्या झाल्या मध्य प्रदेश वगैरे याच्यामध्ये आलेल्या पोलवरती आणि निकालामध्ये खूप तफावत होती. असलेल्या पोलवरती पण आता किती विश्वास ठेवायचा याचा एक वाचक पत्रकार म्हणून आपल्याला एक अभ्यास करायचा असतो. आणि आत्ताची जर महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली ही खूपच वेगळी आहे. त्याच्यामध्ये कुठला ट्रेंड नाहीये. त्यामुळे कुठल्या आधारावरती हे बघा एखाद दुसऱ्याचा निकाल तंतोतंत नाही पण जवळपास जाणारा ठरेल. तो जो जिता हो सिकंदर असा जो म्हणतो ना त्याचा निकाल 12 म्हणून तो म्हणून मी बघा मी ट्रेंड ओळखू शकलो, मी महाराष्ट्राची नस ओळखू शकलो. पण मी आता दाव्यानिशी सांगतो की आता ही सगळी सरमिसळ झालेली आहे. ही सरमिसळ पाहता कुठलाही अंदाज नेमका बांधता येणार नाही. मतदार राजांनी त्याच्या पेटीमध्ये काय कोणाला दान टाकलेलं आहे आणि कशा पद्धतीने टाकलेलं आहे हे जे काय कळेल ते 4 तारखेला कळेल. आणि 4 तारखेला संध्याकाळी याच वेळी
जे निकाल अपेक्षित आहेत किंवा जे निकाल लागतील तेच महाराष्ट्रामधला हा तो ट्रेंड आहे म्हणून पुढे सेट होतो. अगदी ही फक्त आत्ताची निवडणूक वगळता यापूर्वीच्या म्हणजे 1999 पासूनच्या सगळ्या निवडणुकांमध्ये शरद पवारांची 1 to 1 मुलाखत ज्याला म्हणता येईल विस्तृत अशी घेण्याची मला संधी मिळाली. यावेळी तो योग जुळूनच आला नाही दोन्ही बाजूंनी असं म्हणायला. म्हणजे शरद पवारांनी तुम्हाला यावेळेला पण हुलकावणी दिली. बघा तुम्ही विषय करतोय की ते हळूच कोणाला तरी हुलकावणी देतात. तुम्ही एक ज्वलंत उदाहरण अगदी बरोबर आहे. तर यावेळी ती पहिल्यांदा हे आली आणि यापूर्वी ते अगदी दिलखुलासपणे सगळ्या विषयांवर बोलत असत. हल्ली थोडे कधी कुठल्या तरी याच्यावर चिडायचे असंही दिसून आलं. आणि त्यानंतर आता त्यांची जी विधानं केलेली आहेत त्यामध्ये एक आहे की काँग्रेस पक्ष जसं म्हणजे काँग्रेसमधनं ते जेव्हा बाहेर पडले तेव्हा सत्तेच्या यांनी आणि मोठी फूट पडेल असं, तसंच जेव्हा जेव्हा त्यांचा पक्ष वैयक्तिक असा दुबळा झालेला आहे आणि ताकद उरलेली नाही अशा वेळी पुन्हा त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि कारण आता शरद पवारांच्या दृष्टीने सुप्रिया सुळे यांचं राजकीय भवितव्य, अजितदादा वेगळे झालेले असताना हे फार महत्वाचं आहे. आणि त्यांचं नेतृत्व राज्याला मान्य होईल का, तर रस्टिक सेन्स ऑफ पॉलिटिक्स ज्याला म्हणता येईल ते जे अजितदादांमध्ये आहे ते तसं सुप्रियाताईंमध्ये आहे असं म्हणता येणार नाही तुलनेने आपण जर दोघांची तुलना केली तर. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर त्यांना ह्या निवडणुकीमध्ये काही अनुकूल परिस्थिती वाटली नाही तर खरंच काँग्रेसमध्ये जातील की काय, का आपले सहकारी जसं आपण कोठेकर जी म्हणाले तुम्ही म्हणालात आणि जी की त्यांनीच हे घडवून आणलेलं असेल तर पुन्हा आपले सगळेजण एकत्र येतील आणि पुन्हा गोविंदांनी नारतील पुन्हा पुढे जाऊया असं होऊ शकेल. शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे राजकारण पाहता आताचं राजकारण आपण जे सगळं पाहिलं आणि अनुभवलेलं आहे. म्हणजे पहाटेचा शपथविधी कोणी प्रिडिक्ट केला होता आपल्यापैकी, किती लोकांना माहिती होतं, कानोकान खबर नव्हती. म्हणजे त्या दिवसापासून मी स्वतः असं म्हणतो की आपलं किंवा शोधपत्रकारिता आपल्याला खूप माहिती असतं असं कोणी उगाच म्हणू नये. या फक्त आणि फक्त सांगायच्या आणि बोलायच्या हे आहेत, याच्या पलीकडे काही नाही. राजकारणानं जे करायचं असतं ते अंतर्गत आपल्यापर्यंत कळू पण देत नाही. आणि आता तुम्ही जसं म्हणालात की भविष्यात काय होईल 4 तारखेच्या निकालानंतर काय सांगावं ना की शरद पवार भाजपलाच पाठिंबा देतील आणि सुप्रिया सुळे भविष्यात केंद्रामध्ये मंत्री असतील ही शक्यता निवडून आल्या तर. हा निवडून आल्या तर अर्थात म्हणजे निवडून आल्या तर म्हणजे नाही मला आपण इतक्या फार फेच ज्याला म्हणतो अशा प्रकारे जाण्यात मला म्हणजे मी जर तर सांगितलं योग्य वाटत नाही. याचं कारण असं की या निवडणुकीमध्ये जितका बिटरनेस आलेला आहे, इतका कटुपणा आलेला आहे दोन्ही बाजू. आणि अमित शहानी म्हणा किंवा मोदींनी देखील सूचित केलेलं आहे की शरद पवारांच्या बरोबर आपण यापुढे जाऊ शकत नाही. तशीच गोष्ट उद्धव ठाकरेंच्या बाबतीत आहे. उद्धव ठाकरे देखील परत जातील किंवा जाऊ शकतील अशा चर्चा संजय राऊतांनीच घडवल्या होत्या. पण त्या प्रत्येक स्टेजवरती म्हणजे दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत सर्व नेत्यांनी त्या नाकारल्या. आणि तो जो काही कटुपणा आहे तो कटुपणा जायला काही काळ जावा लागला. जसं ऐका ना, भुजबळ हे अत्यंत शिवसेना भुजबळांना खूप शिवाय देत होते, ते देत होते. पण एक 10-20 वर्षाचा काळ गेला. ते 91ला बाहेर पडले आणि आता ते मनाने जवळ आले म्हणा, अजून गेले नाही. पण 20-1 वर्षाचा काळ जावा लागला. तर इतक्या 6-8 महिन्यामध्ये किंवा 2-3 वर्षामध्ये या सगळ्या गोष्टी इतक्या बदलतील असं आपल्याला नक्की म्हणता येणार नाही. शरद पवारांचं जे काही राजकारण आहे त्याचा ते एक असं आपण म्हणू शकतो की शेवटाकडे चाललेलं राजकारण आहे असं आपल्याला नक्की म्हणावं लागेल. आणि त्या काळामध्ये शरद पवार हे त्यांची मानसिकता त्यांच्या जवळचे जे लोक सांगतात की काँग्रेसला सोबत राहण्याचं मी ठरवलेलं आहे, त्यांना सोडून मी वेगळ्या पद्धतीने विचार करणार नाही असं म्हणूनच त्याने 19ला जेव्हा सोनिया गांधींनी मान्यता दिली, काँग्रेसने मान्यता दिली, तेव्हा ते शिवसेनेवर सरकार त्यांनी स्थापन केलं असं आपल्याला नक्की म्हणता येईल. त्यामुळे एक विश्वासार्हताच्या वरती जे मोठं प्रश्नचिन्ह आहे ते माझ्या राजकारणाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये मला पुसून काढता येतं का अशा मानसिकतेत असणारे शरद पवार हे आता पुन्हा भाजपबरोबर जातील असं मला अजिबात वाटत नाही. आता जेव्हा एकनाथ शिंदेचं बंड झालं तेव्हा म्हणजे देवेंद्र फडणवीस जे सांगतायत त्यावरून आणि अजित पवार सांगतायत यामध्ये या दोघांची जर आपण एकत्र जुळवणी केली तर जेव्हा शिंदेचं म्हणजे आपलं सरकार महाविकास आघाडीचा प्रयोग आता संपुष्टात येतोय, आपलं सरकार टिकणार नाहीये हे जेव्हा स्पष्ट झालं तेव्हा अजित पवारांनी सांगितलं की तेव्हाही त्यांचे सगळे आमदार त्यांनी पुन्हा शरद पवारांना गळ घातली होती की आपण सत्तेत जाऊया. आणि म्हणजे आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी सुद्धा तेव्हा देवेंद्र फडणवीसांना फोन केलेला होता की त्यांना कशाला मोठं करताय, शिंदेना कशाला मोठं करताय, आम्हीच तुमच्या बरोबर आता यायला तयार आहोत.
म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये जर लक्षात आपण घेतलं तर देवेंद्र फडणवीसांनी अतिशय शांतपणे ह्या दोन पक्षांना खेळवलं आणि शांतपणे आपली जी भूमिका, आणि तरीही दिलेले शब्द जे होते, मग ते अजितदादांना शब्द दिलेला असो का उद्धव ठाकरेंना शब्द का शिंदेना शब्द दिलेला असो, तो शब्द ठामपणे पाळला. मला एक या ठिकाणी आहे की बाळासाहेब ठाकरे जाऊन आता कितीतरी वर्ष झाली तरी त्यांचं शब्दाला पक्का, 10 वर्ष व्हायचे अजून, झाली 10 वर्ष झाली 10 तर शब्दाला पक्का की एकदा शब्द दिल्यानंतर बाळासाहेब काहीही त्याची किंमत मोजावी लागली तरी तो पक्का करणार, म्हणजे तो पाळणारच, अशी एक त्यांची प्रतिमा कायम राहिली. शरद पवारांच्या बाबतीत मात्र नेमकं उलट होतंय. अशा परिस्थितीमध्ये एका आपल्या आयुष्याच्या या टप्प्यावर असताना जी एक प्रतिमा म्हणता येईल किंवा एका शब्दात त्यांचं वर्णन कसं करता येईल असं मी तुम्हाला दोघांनाही विचारू इच्छिते. नाही, मी आता तुम्हाला म्हटलं तसं की माझी विश्वासार्हता वाढेल अशा प्रकारे मी वागावं अशी त्यांची मानसिकता नक्की आहे आता. आणि दुसरं असं की शरद पवार यांनी वारंवार शब्द म्हणजे आत्ताच म्हणजे अजित पवार आणि फडणवीस जे सांगतायत त्यांनी चर्चा केल्या असतील, परंतु जेव्हा एकनाथ शिंदे फुटले आणि अजित पवारांच्या ऑफिसमधून उठून रोहित पवार आणि जयंत पाटील वगैरे सगळ्यांच्या सह्या त्या पत्रावर होत्या की आपल्याला भाजपसोबत सरकारमध्ये गेलं पाहिजे. ते पत्र घेऊन रोहित पवार आणि बाकी मंडळी गेली होती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये, पण त्याच्यावर शरद पवारांनी त्यांना होकार दिलेला नाही. हे अजित पवारांनीच सांगितलेलं आहे किंवा पुढे आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला एक त्यामध्ये त्यांचा कन्सिस्टन्सी म्हणजे एक राजकारणाचा भाग म्हणून किंवा एक ज्याला म्हणू राजकीय डावपेचाचा भाग म्हणून भाजप बरोबर जातोय असं नाटक करणं किंवा सांगणं, प्रत्यक्षात न जाणं, प्रत्यक्षात न जाणं हे आत्ता तरी या काळामध्ये झालेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कोटेकरजी, पवारांच्या बाबतीत सांगायचं म्हणाल ना अगदी थोडक्यात आणि एका शब्दात सांगायचं तर मी जी सुरुवातीला जे म्हटलं की राजकीय डावपेच म्हणून ते नेहमीच यशस्वी राहिले शॉर्ट टर्मसाठी, म्हणजे त्यांना ते राजकारण खेळवता आलं असं आपण म्हणू. आणि त्यांनी ते खेळवण्यामध्ये तो ज्या कारणासाठी आपण खेळलोय, ज्या कारणासाठी आपण तो चेंडू टोलवलाय त्याचा तो सीमेपार गेलाय असं जे त्याच्यामध्ये ते त्या वेळेला तरी यशस्वी झाले. पुढे त्याचे परिणाम वाईट असतील किंवा त्यांना तेवढं मिळालेलं यश पेलवता आलं नसेल, त्यांची काही माणसांनी कुठले असतील किंवा जे अन्य काही झालं असेल, पण शरद पवारांना एक म्हणावं लागेल की अनिकेत जोशी सर म्हणाले की आपण त्यांना मोठं करतोय का, तसं नाही, पण एक व्यक्ती म्हणून जर बघितलं राजकीय व्यक्ती म्हणून तर त्यांना त्या काही राजकीय गोष्टी ज्या आपण खेळायला पाहिजे प्रतिस्पर्धी बरोबर आपल्या विरोधी पक्षाबरोबर त्या खेळण्यासाठी ते सतत क्रियाशील असतात, सतत क्रियाशील. आणि राजकारणातली व्यक्ती ही विश्वासार्थ असावी त्याच्यामध्ये मान्य मला, म्हणजे ती बाळासाहेब ठाकरेंसाठी असावी की दिलेला शब्द टाळू नये, पण राजकीय नेता असतो त्याच्याकडनं आपण किती अपेक्षा ठेवणार. त्यामुळे त्याच्यामध्ये मी त्यांना ते म्हणतो ना आपण किती गुण देणार, तर ती राजकीय व्यक्ती म्हणून माझ्याकडनं ते असे 50% तर नक्कीच आहेत, ते पासिंग आउट आहेत की नाही, त्यांना हे राजकारण खेळता आलं आणि ते राजकारण महाराष्ट्रात ते राजकारण ते त्यांच्यामध्ये महाराष्ट्रासाठी चांगल्या पद्धतीने किंवा व्यक्तीच्या असं म्हणत नाही, त्यांच्या बाजूने राजकारण त्यांना चांगलं खेळता आलं ही त्यांची जमेची बाजू मानायला. राजकारण खेळता आलं पण ते राजकीय नेता म्हणून यशस्वी ठरले नाहीत. हा, यशस्वी ठरले आपल्याला एका वाक्यात म्हणावं लागेल. दुर्गामी परिणाम नाही, पण आपल्याला हे खेळायचंय, आपल्याला समोर खो घालायचं असं असतं ना की जसं त्यांनी शिवसेना फोडली किंवा ज्या गोष्टी ज्या वेळेला केल्या ना त्याच्यात ते यशस्वी झाले. मला सांगा ना की तेव्हा इंदिरा सरकार असताना पूल स्थापन करणं ही सोपी गोष्ट नव्हती ना, त्या वेळेला ती आव्हानं होती, पण ती आव्हानं त्यांनी ती पेलली. म्हणजे त्याच्यातून काय सांगून मला जोशी सरांना काय सांगून बाजूला न्यायचंय हे जे गणित असतं, गमक असतं किंवा स्वतःची एक जी शैली असते त्याच्यामध्ये ते पटायचं. गंमत म्हणजे त्यांची फसलेली बंड पण खूप आहेत दिल्लीच्या राजकारणात. जर आपण हे केलं तर नरसिंहराव आणि सीताराम केसरींच्या विरोधातलं फसलेलं ते ऐतिहासिक बंड आहे की जे होऊ शकलं नाही. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक केसरींच्या विरोधात हरले अगदी. तर आणि संसदीय पक्षाचा नेता म्हणून सरकार स्थापनेचं पत्र देण्याची त्यांची जी काही संधी होती ती पण त्यांच्या एकूण पार्श्वभूमीवरती फसली असं आपल्याला म्हणायला लागेल. नाही, आणि मगाशी जो अनिकेत जोशी आणि आपण तुम्ही उल्लेख जो केला तो त्याच्यामध्ये स्वतः बाळासाहेब ठाकरे एका खासगी याच्या पत्रकारांशी बोलताना अनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना बोललेले की आम्ही दोघं जण मित्र आहोत
व्यासपीठावरती एकमेकांना नेहमीच विरोधात अक्षरशः शिव्या घातलेल्या आहेत. मी माझ्या बाजूने शिव्या घातलेल्या आहेत, पण मी दिलेला शब्द हा पाळत असतो आणि ते मात्र दिलेला शब्द पाळत नसतात. हे त्यांचं वाक्य आहे. त्यांना तुम्ही जर बाळासाहेबांचा उल्लेख आला म्हणून मी खास करून सांगितलं की त्यांनाही ते माहिती होतं की आपण मात्र जर पवारांना कुठला राजकीय शब्द दिला असेल तो आपण आपल्या बाजूने पाळतोय, पण पवारांकडनं पवारांनी जो आपल्याला दिलेला शब्द आहे तो पाळला गेलाच किंवा पाळला जाईलच याची शाश्वती स्वतः बाळासाहेबांना पण. किंबहुना दिलेला शब्द हा नेमका असं असेल का उलट होईल यामध्येच आता बहुतांश पवारांबद्दल गमतीने बोललंच जातं ना, जेव्हा ते नाही असं म्हणतात तेव्हा ते हो असं असतं. हो असं असतं. हा म्हणजे जेव्हा ते ठाम नकार देतात ना तेव्हा ते मनात हो असतं असं बोललं जातं त्यांच्यावर. अगदी बरोबर आहे. तर शरद पवार यांच्या एका राजकारणावर आपण चर्चा करत होतो. 4 तारखेला बऱ्याच काही पुढच्या गोष्टींच्या म्हणजे निकालावर पुढची दिशा सगळीच ठरणार आहे. महाराष्ट्राचं जे राजकारण गेल्या 5 वर्षामध्ये अगदी प्रत्येक कोणालाही जर विचारलं तर राष्ट्रीय पातळीवरचा पत्रकार असो किंवा स्थानिक असो दे की अगदी बारामतीमध्ये अखंड राहिलेले सतत राहिलेले पत्रकार सुद्धा यावेळी काही सांगता येत नाही बुवा असंच म्हणताना दिसून आलेले आहेत. 4 तारखेच्या निकालावर पुढची दिशा ठरणार आहे. पवार म्हणतात त्याप्रमाणे खरंच त्यांच्या पक्षाचं कितपत अस्तित्व राहील आणि काँग्रेस बरोबर जातील का, कारण आपण जर असं म्हणत असू की ते म्हणतात त्यापेक्षा वेगळं म्हणजे दुसऱ्या दिवशी दिलेला खुलासा खरा मानायचा की आदल्या दिवशी बोललेलं काय खरं मानायचं, या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. पुन्हा आपण या विषयावर चर्चा करूया. तुम्हाला दर्शकांना माझी विनंती आहे की तुमच्या कमेंट्स आम्हाला जरूर कळवा आणि तुम्हाला या आणि आणखी कुठल्या विषयावरच्या चर्चा ऐकायला आवडेल तेही आम्हाला निश्चितपणे कळवा. सत्ताकारण या आमच्या कार्यक्रमाला तुम्ही जो प्रतिसाद देताय तो आमचा उत्साह वाढवणार आहे. हा लोभ असाच कायम ठेवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नरेंद्रजी आणि अनिकेतजी तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.